मला ती नोटबुक छोटी नोटबुक समय एकच मिनिट थांबा जरा 2 मिनिटं थांबा दुकानावर चेक करून घेतो अच्छा मग मी जाऊ हां हां बंद मेणबत्ती दे फरक पडतो आपल्यासारख्या सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। आज सांस्कृतिक कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण सर्वजण एकत्र जमलो आहोत आणि आजच्या कार्यक्रमाची निवेदिका म्हणून मी सौ भक्ती प्रशांत जोशी आणि मी पूर्णा प्रशांत जोशी आम्ही माय लेकींची जोडी आपल्या सर्वांना या प्रवासामध्ये घेऊन पुढे चालणार आहोत। ब्राह्मण हितवर्धक मंडळातर्फे मी आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करीत आहे। कार्यक्रमाची सुरुवात आपण दीप प्रज्वलनाने करूया। त्याकरिता मी अध्यक्षांना आणि पदाधिकाऱ्यांना दीप प्रज्वलनासाठी आमंत्रित करते आहे। आपण फक्त मामा म्हणून सगळे जण इकडे उभे राहूया थोडी पुढे वा कुंदेंदु तुषार हार धवला या शुभ्रवस्ता या वीणा वरदंड मंडित करा या श्वेत पद्मासना या वीणा वरदंड मंडित करा या श्वेत पद्मासना या ब्रह्माच्युत शंकर प्रभृतिभिः देवै सदा वंदिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा। आपण पुढील कार्यक्रमाला सुरुवात करत आहोत। पूर्णा तुला माहिती आहे आपल्या कार्यक्रमाची सुरुवात अशीच सुंदर व्हावी म्हणून आज आपण आमंत्रित करीत आहोत मीना वैद्य आजींना। प्रार्थना देवा तुझी रे तू सदा जवळी रहा मी जिथे जाईन तेथे प्रेम दृष्टीने पहा प्रार्थना देवा तुलाई तू सदा जवळी रहा मी जिथे जाईन तेथे प्रेम दृष्टीने पहा दुःख जेव्हा दाटुनिया पार होतो अंतरी मी कसे विनवू तुला रे थांब तू गरुडापरी संकटाची झुंजण्याला हात दे मजला जरा मी जिथे जाईन तेथे
रथ सारखा संयमाचा पथई माझा लोचनाला पारखा सारथी होऊन आता आवरी अपघात हा प्रार्थना देवा तुझी रे तू सदा जवळी राहा मी जिथे जाईन तेथे प्रेम दृष्टीने पहा आस नाही मज कशाची खंत नाही मानसी तू नभाच्या लोचनाने सर्व काही जाणसी देह हा कर्मात सरुनी सफल हो जन्म हा प्रार्थना देवा तुझी रे तू सदा जवळी रहा मी जिथे जाईन तेथे प्रेम दृष्टीने पहा प्रेम दृष्टीने पहा प्रेम दृष्टीने पहा. माझा आवाज जर आहे तर वयाच्या 74व्या वर्षी इतक्या सुंदर आवाजामध्ये गाणं आणि इतका उत्साह राखणं हे खरोखर खूप खूप कौतुकास्पद आहे. आणि पुन्हा एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊया. एक विनंती आहे, आपल्या एंट्रन्स जवळ कचऱ्याचा डब्बा ठेवलेला आहे. आपल्या सर्वांना पन्ह मिळालं असेल, रिकामा बाटल्या किंवा काहीही कागद असतील तर हॉलमध्ये न टाकता डस्टबिनमध्ये टाकाव्या. आणि कृपया सर्वांचे मोबाईल सायलेंटवर करा म्हणजे आपल्याला या कार्यक्रमाचा पुरेपूर आनंद घेता येईल. सकाळ झाली की सृष्टीमध्ये नवचैतन्य येतं. पूर्णा, तुला उठायला खूप कंटाळा येतो मला माहितीये, पण तुला सकाळी काय आवडतं? आई, मला तर सकाळी पक्ष्यांचा चिवचिवाट आणि सूर्याची नवी किरणे खूपच आवडतात. अच्छा, तू जागी असते? बरं ठीक आहे. आणि भूपाळी? भूपाळी तर मला खूपच आवडते. मग आता आपण भूपाळीच का नाही ऐकायची? चला भूपाळी ऐकवण्यासाठी आमंत्रित करूया गौरी मेहेंदळेंना. ताई, गौरी मेहेंदळे ताई. प्रभात झाली स्वरूप नाथा याहो मम अंतरी सोहम घोषची घुमत राहावा मानस गाभारी माझे माझे लोप पाऊ दे तुझे तुझे उगवू दे कोणासे मी सहजपणे कळू दे प्रसन्नतेची प्रभास दोदित झळको वदनावरी सोहम घोषची घुमत राहावा मानस गाभारी दृष्टी निवळू दे तिमिर जाऊ दे आशीर्वाद हवा अभ्यासाचा या भजनाचा
छंद जळू दे जीवा. सुमने सुमने अर्पण व्हावी, कृपा करा सत्वरी. सोहम घोषची घुमत राहावा, मानस गाभारी. राम कृष्ण तुम्ही, राम तीर्थ तुम्ही, तुम्ही ज्ञानदेव. करुणाकर तुम्ही, कृपावंत तुम्ही, तुम्ही वासुदेव. हरिमय होनी आम्हा जाणवो, हरिमय नर नारी. सोहम घोषची घुमत राहावा, मानस गाभारी. उदात उन्नत पावन मंगल, जीवन हे व्हावे. सोहम सोहम म्हणता म्हणता, ममत्व संपावे. सोहम फुंकर भरावनु द्या, या देहा बासरी. सोहम घोषची घुमत राहावा, मानस गाभारी. जवळ घेऊनी शिकवा गीता, ओढशी लागली. घास सानुले करुणी भरवा, आम्हा गुरु माऊली. राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी, जपो सदा वैखरी. सोहम घोषची घुमत राहावा, मानस गाभारी. द्वंद्व न उरले, दुःख संपले, अनुभव हा यावा. तिमिर मावळे, गगन उजळले, जाणवू दे गारवा. चित्ती वचनी कृतीत यावी, सहज सुधा माधुरी. सोहम घोषची घुमत राहावा, मानस गाभारी. स्वागत करतो सद्गुरु राया, उमले दे मनी उषा. कृपा प्रसादे स्वामी आपुल्या, शमुदे सगळी तृषा. भक्तवृंद हा प्रसन्न वदने, विनम्र वंदन करी. स्वामी विनम्र वंदन करी. सोहम घोषची घुमत राहावा, मानस गाभारी. राहावा मानस गाभारी. आणि तुला विचारलं, तुला बुद्धी आवडेल की खूप 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 पैसा आवडेल, तू काय मागशील? आई, मी तर बुद्धी मागेन का, आणि मी नाही, सर्वच बुद्धी मागतील. कारण बुद्धीमुळे आपल्याला पैसेही मिळतील आणि सन्मानही. न्यू जनरेशन. बरं, बुद्धीची देवता गणपती बाप्पा. आणि या गणपती बाप्पाला वंदन केल्याशिवाय आपण पुढे जाऊच शकत नाही. आणि गणपती बाप्पाला वंदन करण्यासाठी आपल्या समोर येत आहेत अनुजा आणि गौरी मेहेंदळे.
गणदैवताय गणाध्यक्षाय धीमहि गुणशरीराय गुणमण्डिताय गुणेशानाय धीमहि गुणातीताय गुणाधीशाय गुणप्रविष्टाय धीमहि एकदन्ताय वक्रतुण्डाय गौरीतनयाय धीमहि गजेशानाय भालचन्द्राय श्रीगणेशाय धीमहि एकदन्ताय वक्रतुण्डाय गौरीतनयाय धीमहि गजेशानाय भालचन्द्राय श्रीगणेशाय धीमहि ही धरती हे अंबर तुझे गुण गाती, हे तारे हे वारे तुझे नाम घेती. ही धरती हे अंबर तुझे गुण गाती, हे तारे हे वारे तुझे नाम घेती. विश्वाचा पालक तू नायक गणांचा, गुणातीत गुणमय तू गुरु ज्ञानदाता. विश्वाचा पालक तू नायक गणांचा, गुणातीत गुणमय तू गुरु ज्ञानदाता. मोरया रे, मोरया रे, मोरया रे बाप्पा मोरया. मोरया रे, मोरया रे, मोरया रे बाप्पा मोरया. शरण तुला आला, त्याचा उद्धार तू केला. तो शरण तुला आला, त्याचा उद्धार तू केला. शरणा मिळून सारे बोला, बाप्पा मोरया, बाप्पा मोरया. बाप्पा मोरया. सृष्टी तुझीच रे देवा, सृष्टी तुझीच रे देवा, सृष्टी तुझीच रे देवा, सृष्टी तुझीच रे देवा, दुनिया तुझीच रे देवा. बाप्पा मोरया, बाप्पा मोरया. बाप्पा मोरया. मोरया रे, मोरया रे, मोरया रे बाप्पा मोरया. मोरया रे, मोरया रे, मोरया रे बाप्पा मोरया. खूप खूप सुंदर असं नृत्य झालं आहे की नृत्य किंवा कलाकृती चालू असताना सुद्धा तुमचा प्रतिसाद मिळू दे. पूर्णा, तू कधी गीत रामायण बद्दल काही ऐकलंयस? होय, तूच तर मला लहानपणी ऐकवायचीस. म्हणजे लक्ष देऊन ऐकत होती. बर, तुला माहितीये याच गीत रामायणामधली गीतं म्हणजे श्रीरामांच्या आयुष्यातील घटना चित्रपटांप्रमाणे डोळ्यासमोर उभी राहण्याची ताकद. गदिमांच्या लेखणीमधून साकारलेली आणि बाबूजींनी संगीतबद्ध केलेली ही 56 गाणी. तुला कुठलं गाणं आवडतं ग? आई, मला तर लव कुशांचं गाणं खूपच आवडते. मलाही खूप आवडते. चला आपण आता लवकुशांचंच गाणं ऐकूया. स्वये श्री राम प्रभू ऐकती. आणि आपल्याकडे गाणारा जो गायक आहे तोही अतिशय सुंदर आहे, तर आपण त्याचं टाळ्या वाजवूनच स्वागत करूया. आपल्या समोर येतोय अनुराग दादा. श्रीराम 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 स्वये श्रीराम प्रभु ऐकती. स्वये श्रीराम प्रभु
पित्याचे पुत्र सांगती चरित पित्याचे ज्योतीने तेजाची आरती ज्योतीने तेजाची आरती कुशलव रामायण गाती कुशलव रामायण गाती ते प्रतिभेच्या आम्रवनातील वसंत वैभवा गाते कोकिल ते प्रतिभेच्या कोकिल बालस्वरांनी करुणी किलबिला बालस्वरांनी करुणी किलबिला गायने ऋतुराजा भारती गायने ऋतुराजा भारती कुशलव रामायण गाती कुशलव रामायण गाती सोडून आसन उठले राघव सोडून आसन उठले राघव उठून कवळीती अपुले शैशव पुत्र भेटीचा घडे महोत्सव पुत्र भेटीचा घडे महोत्सव परितो उभयारच माहिती परितो उभयारच माहिती कुशलव रामायण गाती कुशलव रामायण गाती स्वये श्रीराम प्रभु ऐकती स्वये श्रीराम प्रभु ऐकती कुशलव रामायण गाती कुशलव रामायण गाती कुशलव रामायण गाती फार फार सुंदर गीत झालं अनुराग. हेच संस्कार आहेत जे एका पिढीकडनं दुसऱ्या पिढीकडे पुढे चालत जातात. आपली मुलंही आपल्या आधीच्या गीतांना पुढे चालवत नेतील हीच देवाकडे प्रार्थना. श्रीरामांचा जयघोष झाला, श्रीरामांना वंदन करून झालं. तुला माहितीये पूर्णा, श्रीरामांचा सगळ्यात प्रिय भक्त कोण? हनुमानजी. बरोबर. आणि श्रीरामांना वंदन करून झाल्यानंतर हनुमानजींना वंदन केलं नाही हे तर होणं शक्यच नाही. म्हणूनच आपल्या समोर नृत्य सादर करण्यासाठी येतेय मायरा लेले. आपला छोटा हनुमान येतोय. बरं, जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या.
घासाचा डंका सूर्याचा तरी घास हिराचा वीर घास तरी तो उड्डाण देव मग झाली तो थैमान जय सीताराम बोल जय हनुमान जय सीताराम बोल जय हनुमान जय श्रीराम. अजून एकदा जोरात होऊन जाऊ दे. जय श्रीराम. खूप छान. मी पुढची काही नावं घेते, त्यांनी जर तयारीत राहा. श्रुता वैद्य, स्वराली छानसीकर, स्निग्धा जोशी आणि श्राव्या वैद्य. आराध्य गांगल. अच्छा, पूर्णा, तुला तुझ्या आजी आजोबांच्या तरुणपणातली गाणी माहिती आहेत का ग? नाही आई, आणि ती गाणी आता कोणी गात पण नाही. असं नाहीये पूर्णा, जे जुनं तेच सोनं. आणि ती गाणी सुद्धा तेवढ्याच आवडीने गायली जातात आणि ऐकली सुद्धा जातात. साधी माणसं या चित्रपटातलं लता मंगेशकर यांच्या स्वरांचं साथ चढलेलं आणि जगदीश खेबुडकरांच्या लेखणीतून साकारलेलं एक गाणं गाण्यासाठी आपल्याकडे छोटीशी ताई आली आहे. तुला माहितीये ती कोण आहे? नाही. तिचं नाव आहे श्रुता वैद्य आणि ती गाणं गाणार आहे. ऐरणीच्या देवा तुला ठिणगी ठिणगी वाहू दे. ऐरणीच्या देवा तुला ठिणगी ठिणगी वाहू दे. आभाळागत माया तुझी आम्हावरी राहू दे. आभाळागत माया तुझी आम्हावरी राहू दे. लिहुले नगरी बिचत न खाऊ लोखंडाचं. लिहुले नगरी बिचत न खाऊ लोखंडाचं. जिना भावा बारूच गणी मातूर माझ्या देवा वागावानी असू दे. आभाळागत माया तुझी आम्हावरी राहू दे.
कृपा तुझी भात्यातल्या सुरासंग गाऊ दे आभाळागत माया तुझी आम्हावरी राहू दे सुख थोडं दुःख बारी दुनिया ही भरी बुरी सुख थोडं दुःख भारी दुनिया ही भरी बुरी घाम बस घामावरी सोसायाला झुंजायाला अंगी बळ येऊ दे आभाळागत माया तुझी आम्हावरी राहू दे ऐरणीच्या देवा तुला ठिणगी ठिणगी भाऊ दे आभाळागत माया तुझी आम्हावरी राहू दे धन्यवाद आमची चिऊताई छोटीशी आहे पण गळा मात्र कोकिळेचा आहे हा. खरंच खरंच एक नंबर हा श्रुता. पूर्णा तुला शाळेमध्ये योगा शिकवतात ना? हो आणि तुला नाच करायला खूप आवडतं. आवडते पण योगा आणि नाच हे दोन्ही एकत्र पाहायला मिळालं तर काय वाटेल? मज्जाच येईल आपल्याकडे एक छोटीशी ताई आली आहे आणि ती आपल्याला योगा आणि नाच दोन्ही एकत्र दाखवणार आहे. चला बोलवूया तिला. हो स्वराली चांसीकर रिदमिक योगा जलम प्रवाह पावितस्ते कलेव
आलेलं आहे. स्नेहल आपटेताईंकडून तिला बक्षीस मिळालेलं आहे. पुन्हा एकदा जोरदार टाळ्या. आपण नेहमी या नवीन पिढीला नावं ठेवतो बरं. जरा कुठे त्यांनी मजा केली की आपल्या लगेच डोळ्यात खुपायला लागतं. लक्षच देत नाही की ही मुलं अजूनही आपल्या जुन्या गोष्टी टिकवून आहेत आणि याचं कौतुक झालंच पाहिजे. पूर्णा, तू संस्कृत शिकतेस? हो. संस्कृतला देववाणी म्हणून म्हटलं जातं. तुला अजून काही माहिती? हो आई, संस्कृतला सगळ्या भाषांची जननी म्हटली जाते, कारण त्या संस्कृत भाषेमुळे सगळ्या भाषा निर्माण झाल्या आहेत. अगदी बरोबर. या संस्कृत मधूनच सर्व भाषा निर्माण झाल्या आहेत. आपल्या प्रत्येकाच्या मनामध्ये देशभक्ती आहे. आपण वेगवेगळ्या प्रकारे तिचं प्रगटीकरण करत असतो. आपल्या मनातील ही देशभक्ती गीताच्या रूपाने, आणि तेही संस्कृत गीताच्या रूपाने जर बाहेर आली तर ऐकायला किती मजा येईल नाही? हो, खूपच. आपल्या पुढे संस्कृत भाषेतील गीत घेऊन येणार आहे स्निग्धा जोशी. आपण सगळ्यांनी तेरी मिट्टी पे मिल जावा हे गाणं ऐकलंच असेल हिंदीतलं. ते गाणं आज मी संस्कृतमध्ये गाणार आहे. हे मे भूमे नास्ति खेदं यत्तव कृते शतकष्टान् सहं तव कृते यबत मे बलिदानम् आसीदेतद्भाग्यं परमम्. हे मे धरणी मम देहस्य नाडीषु वहति तव स्नेहं न भवतु ते वर्णक्षीणो देहात् निसृत्य भणति रक्तम्. तव भूमौ स्यात् बलिदानं विकसेयमिवं कुसुमं रम्यं मे शाहि हृदयस्य कामना. तव सरितासु वहेयमहं क्षेत्रेषु तरङ्गेयमहं मे शाहि हृदयस्य कामना. हो 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 मे प्रियतमे मुदिता भवेन तव नेत्रस्याज्जलं क्षणं सम्मोहितो येन वदनेन न तस्य क्षीणं लावण्यम्. हे माता मे का चिन्ता त्वा नेत्राभ्यां वहतश्रुसरिता त्वं वदसि स्वाहं हिन्दुस्ते खलु चन्द्रो गगने भाति सदा. तव भूमौ स्यात् बलिदानं विकसेयमिवं कुसुमं रम्यं मे शाहि हृदयस्य कामना. तव सरितासु वहेयमहं क्षेत्रेषु तरङ्गेयमहं मे शाहि हृदयस्य कामना. हो 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 हो. धन्यवाद. मला सांगायला खूप आनंद वाटतोय की आता CBSE बोर्डाचा रिझल्ट आलाय आणि स्निग्धा जोशी ही 96% मिळवून उत्तीर्ण झाली आहे. तिला संस्कृतमध्ये 100पैकी 100 मार्क्स मिळालेले आहेत. दुसरी एक गोष्ट, देववाणी आणि कालिदास युनिव्हर्सिटी इथून तिने संस्कृतच्या परीक्षा दिलेल्या आहेत आणि त्यातही अव्वल नंबर मिळवून ती कायम पहिला नंबर मिळवून उत्तीर्ण झालेली आहे. हो हो, ती माझीच मुलगी आहे आणि ती मला अभिमान आहे की माझ्या दोन्ही मुली संस्कृतमध्ये शिक्षण घेत आहेत. पूर्ण भारतामध्ये 8 प्रकारची शास्त्रीय नृत्यांना मान्यता दिली गेली आहे. तुला माहिती आहे त्याबद्दल काही? होय, मला त्याच्यातले फक्त 4 माहित आहेत. भरतनाट्यम, कथक, कथकली आणि
कुचिपुडी. ओडिसी, मणिपुरी, मोहिनीअट्टम आणि सत्रिया हे पुढचे 4. यातलं भरतनाट्यम हे भरतमुनींनी लिहिलेलं शास्त्र म्हणून फार प्रसिद्ध झालं आणि आजही अनेक पिढ्यांपासून ते शिकवलं जात आहे. आपल्या समोर येणारा भरतनाट्यम करणारा येणारा जो नर्तक आहे तो अवघ्या 10 वर्षाचा आहे आणि भरतनाट्यमच्या गांधर्वच्या 3 परीक्षा त्याने उत्तीर्ण केल्या आहेत. जाईल नाशिकच्या विद्या प्रबोधिनी प्रशालेत आता तो 6व्या इयत्तेत जाणार आहे. आणि तो भगवद्गीता सुद्धा शिकतो. होय, तो भगवद्गीतेची संथा घेतो आहे आणि भगवद्गीतेतील अनेक अध्याय मुखोद्गत केले आहेत. आपल्या समोर येतो आहे आराध्य गांगल. डिजिटल ऑडिओ प्लेअर. यामध्ये आहेत 5000 सदाबहार गाणी आणि काही आठवणी.
खूप खूप सुंदर आराध्य. आणि अनुजा मेहेंदळे ताईंकडून आराध्यासाठी 500 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. धन्यवाद. मला खूप छान वाटतंय की भरतनाट्यम शिकणारा मुलगा मी पहिल्यांदा बघितलेला आहे आणि ही कला जोपासणं एवढं सोपं नाहीये. त्यामुळे पालकांचं विशेष कौतुक. त्यांच्यासाठी एकदा टाळ्या होऊन जाऊ द्या. मागच्याच आठवड्यामध्ये पद्मश्री आशाताई भोसलेंचं देहावसान झालेलं आहे आणि त्यांना आपल्या नृत्यामधून आदरांजली श्रद्धांजली वाहण्यासाठी येत आहेत श्रुती आणि गाथा ब्रह्मे. श्रुती आणि गाथा ब्रह्मे. नाट्यछटा ही आपल्या जीवनाची छटा प्रभावीपणे दाखवते आणि आपल्या समोर नाट्यछटा सादर करण्यासाठी येते आहे श्राव्या ब्रह्मे. नमस्कार, माझे नाव श्राव्य श्रेयस ब्रह्मे. माझ्या नाट्यछटेचे नाव आहे आई बाबांचं भांडण. हे भगवंता, कोणता आहे रे बाबा? काय काय झालं? अहो तेच, पुन्हा आमच्या आई बाबांचं भांडण झालं. काय? मुलांनी लक्ष देऊ नये याकडे. अहो मला तरी कुठं वेळ आहे माझ्या अभ्यासानं खेळातून तिथं लक्ष द्यायला. पण बाबांच्या भाषेत म्हणायचं झालं तर मला ना खुपसावंच लागतं. काय? मी काय म्हटलं ते समजलं नाही ना? सांगते की. आईने, श्रावू बाबांना चहा नेऊन देतेस का?
श्राव्या बाबांना म्हणावा हा चहा ढुसून घ्या असा शब्द प्रयोग केला की समजायचं ही वादळापूर्वीची शांतता. नाही 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 नाही, ही वादळापूर्वीची अशांतता. सगळीकडे भांडणाचे वारे वाहू लागले. ते असतात ना मान्सून वारे, नैऋत्येकडून ईशान्येकडे, ईशान्येकडून नैऋत्येकडे, तसे आमच्या घरात वाहतात धसफुस वारे, किचनकडून हॉलकडे, हॉलकडून किचनकडे. या दोघांचं सुरू झालं ना की माझ्या मनात धड 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 धड. काय मी निमूटपणे अभ्यास करत जाऊ? ओ त्याला शांत राहावं लागते बरं का. ह्या दोघांचं मनसोक्त भांडण झालं की सुरू होतं त्यांचे SMS. नाही समजलं ना, सांगते की माई म्हणणार श्राव्या बाबांना म्हणा तो गॅस बुक करा. तो बाबा म्हणणार श्राव्या आईला सांग आज नाही जमणार, बॉस सोबत महत्वाची मीटिंग आहे नंतर कर. तुम्हाला म्हणून सांगते या आई बाबांना आहे ना त्या भारत पाकिस्तानच्या मॅच मध्ये पाठवलं असतं ना तर कळलं असतं त्यांना द्वेषाने खेळणं म्हणजे काय असतं. तो 2020 कप होता ना, चिरावाच लागला असता. काय मतभेद बरेच दिसतात. हो मी बाबांना म्हणाले होते बाबा तुमच्या दोघांमध्ये एकमत नाही, यावरती तुमचं एकमत आहे ना. तो भडकले आणि म्हणतात कसे तू गप्प श्राव्या, शेवटी तू त्यातलीच, जसं ते गोडाऊन तशी तू शोरूम. काय माझे लाड करतात की नाही? हो दोघे माझे इतके लाड करतात की मी नक्की कोणाच्या लाडाने बिघडले यावर ते भांडतच असतात. धन्यवाद. इतिहासामध्ये शिकलो आहोत अस्मानी सुलतानी काळ, परकीय आक्रमणांचा काळ आणि संपूर्ण भारत या आक्रमणाखाली पिचून गेला होता. प्रत्येक जण या त्रासातून मुक्त होण्याची वाट पाहत होता आणि याच वेळी जिजाऊ मा साहेबांनी भवानी देवीला साकडं घातलं. दार उघड बाई दार उघड. देवीच्या आशीर्वादाने साक्षात शंकराचा अंश पोटी जन्माला आला शिवबा. आणि या शिवबाचा पाळणा आजही घराघरामध्ये ऐकवला जातो. आपला पुत्र शिवबा सारखा गुणी असावा म्हणून प्रत्येक गरोदर बाई शिवचरित्र वाचते. आपल्या समोर हा पाळणा सादर करण्यासाठी येते आहे गौरी मेहेंदळे. झुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा.
जन्म मरणाचा फेरा म्हणजे जणू कुंभाराचं चाक, आणि या चाकाला गती मिळण्यासाठी भगवंताचं नामस्मरण अतिशय आवश्यक आहे. त्याशिवाय आयुष्यरूपी घट घडणंच मुश्किल आहे. महेश आपटे हे आपल्याला त्यांच्या गीतामधून या आयुष्याचा सार सांगायला येत आहेत. फिरत्या चाकावरती देसी मातीला आकार, विठ्ठला तू वेडा कुंभार, विठ्ठला तू वेडा कुंभार. माती पाणी उजेड वारा तूच मिसळशी सर्व पसारा. माती पाणी उजेड वारा तूच मिसळशी सर्व पसारा. आभाळची मग ये आकारा तुझ्या घटांच्या उतरंडीला नसे अंतना पार. तू वेडा कुंभार, विठ्ठला तू वेडा कुंभार. घटाघटाचे रूप आगळे प्रत्येकाचे दैव वेगळे. घटाघटाचे रूप आगळे प्रत्येकाचे दैव वेगळे. तुझ्या विनाते कोणा न कळे, मुखी कुणाच्या पडते लोणी, कुणामुखी अंगार. तू वेडा कुंभार, विठ्ठला तू वेडा कुंभार. तूच घडविसी तूच फोडिसी, कुरवाळीसी तूच ताळीसी. तूच घडविसी तूच फोडिसी, कुरवाळीसी तूच ताळीसी. नकळे यातून काय जोडीसी, देसी डोळे परी निर्मिसी, तया पुढे अंधार. तू वेडा कुंभार, विठ्ठला तू वेडा कुंभार, विठ्ठला तू वेडा कुंभार. पुन्हा एकदा सांगशील? हो, कथक. आणि कथक कुठल्या प्रदेशाचं नृत्य आहे? उत्तर प्रदेश. कथक हा शब्द मुळात कथा या हा नृत्य प्रकारच मुळात कथा या शब्दावरून तयार झाला आहे. या नृत्य प्रकारामध्ये राधा कृष्णाच्या कथा नृत्य आणि हावभावातून दाखवल्या जातात. पुढे पुढे हा नृत्य प्रकार इतका प्रचलित झाला की उत्तर भारतामध्ये राज दरबारांमध्ये कथ्थक सादरीकरण केलं जाऊ लागलं. बिरजू महाराज आणि सितारा देवी अशा अनेक कथ्थक नृत्य करणाऱ्यांनी ही कला अजरामर केली आहे. आपण पाहूया कथ्थक करण्यासाठी आपल्या समोर येत आहे आरोही चांसीकर. आ
कमी नाहीये, आपल्यापेक्षा कांकणभर जास्तच हुशार आहे. घराघरातून लहान मुलांना कृष्णाच्या बाललीला गोष्टी रूपाने ऐकवल्या जातात. का तर लहानपणापासूनच मुलांच्या मनावर असत्याचा नाश आणि सत्याचा धर्माचा विजय बिंबवला जावा. या सर्वांत कालिया मर्दनची कथा मुलांना अगदी अगदी आवडणारी, गदिमांच्या लेखणीतून साकारलेली आणि सी रामचंद्र यांनी संगीतबद्ध केलेली, स्वरबद्ध केलेली गीत गोपाल ही कलाकृती आपल्या नृत्यातून सादर करण्यासाठी येते आहे पूर्णा जोशी. कृष्णाच्या अनेक खोड्या आणि त्यामुळे गोकुळात त्याच्या विरुद्ध उषोदरात राधेला माहीत असतं. त्या मुरलीधराच्या हातून एक नवा पराक्रम घडतो. असा अभूतपूर्व पराक्रम की ज्याची अलौकिक कथा कुणी कधी ऐकलीच नसेल. सर्प फणीवर कृष्ण नाचला, यमुनेच्या डोही. सर्प फणीवर कृष्ण नाचला, यमुनेच्या डोही. अशी अलौकिक कथा कुणी कधी ऐकलीच नाही.
कुलकर्णी यांच्याकडून पूर्णासाठी बक्षीस आलंय 200 रुपयाचं. अशोक चांसीकर काकांकडून सुद्धा पूर्णाला 200 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. धन्यवाद काका. बाल कलाकारांचे कार्यक्रम उमा बेलसरे काकूंकडून सुद्धा पूर्णाला 200 रुपयाचं बक्षीस आलं आहे. धन्यवाद काकू. बाल कलाकारांच्या कलाकृती इथे संपत आहेत आणि यानंतर त्यांच्या कौतुकाचा क्षण आता पुन्हा एकदा आलेला आहे. आपण पहिल्यापासून उजळणी करणार आहोत सगळ्या बाल कलाकारांची. आणि गौरी मेहेंदळे आणि तिचे पालक आलेले आहेत. राहुल कुलकर्णी यांच्याकडून पूर्णासाठी बक्षीस आलंय 200 रुपयाचं. अशोक चांसीकर काकांकडून सुद्धा पूर्णाला 200 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. धन्यवाद काका.
बालकलाकारांचे कार्यक्रम उमा बेलसरे काकूंकडून सुद्धा पूर्णाला 200 रुपयाचं बक्षीस आलं आहे. धन्यवाद काकू. बाल कलाकारांच्या कलाकृती इथे संपत आहेत आणि यानंतर त्यांच्या कौतुकाचा क्षण आता पुन्हा एकदा आलेला आहे. आपण पहिल्यापासून उजळणी करणार आहोत सगळ्या बाल कलाकारांची. आणि गौरी मेहेंदळे आणि तिचे पालक आलेले आहेत.